तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर 5 ते 6 दिवसा अगोदर आपण या सोयाबीन आणि तुरीमध्ये तणनाशकचा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये आपण तणनाशक मारलं होतं की ज्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला होता. आपण मिलसूट आणि त्याच्यामध्ये अदामा कंपनीचं एजिल हे प्रतिपंप 25 ते 30 मिली मिक्स करून आपण जो आहे सोयाबीन आणि तुरीमध्ये जे तणनाशक आहे त्याचा फवारा हा घेतला होता. तर त्याचा रिझल्ट आज आपला 5वा दिवस आहे. तर 5व्या दिवशी आपल्याला रिझल्ट जो आहे कसा मिळाला आहे तर त्याचा व्हिडिओ आपण बघू शकता की जे हे सोयाबीन आहे आणि सोयाबीनच्या मधलं जे गवत आहे हे कमीत कमी 50 ते 60 ते 70% आपण म्हणू शकतो हे मेलेलं आहे गवत. हे अगोदर पूर्ण हिरवं गवत होतं. सोयाबीन याच्यामध्ये दिसत नव्हतं, परंतु आता आपण बघू शकता की हे गवत 60 ते 70% आता मेलेलं आहे. आता 30%चं जे हिरवापणा आहे गवतामधचा तो आता राहिलेला आहे. आणि तुरीच्या तासामध्ये पण आपण याचा फवारा मारला होता. तर तुरीच्या तासामधला जो जे गवत आहे ते थोडं मोठं आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडं प्रमाण पण एजिलचं आहे ते थोडं वाढवलं होतं 30 ते 35 मिली. परंतु याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. चांगला रिझल्ट मिळालेला आहे, परंतु हा रिझल्ट जो आहे तो थोडं धीरे धीरे म्हणजे थोडं हळूवार प्रमाणात याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला दिसून येत आहे. सोयाबीनमधला आपण बघू शकता गवत पूर्णपणे जे आहे खूप कमी झालेलं आहे. परंतु तुरीच्या तासामध्ये आणखी पण गवत आहे. परंतु हे गवत असं आहे की हे गवत जेव्हापासून आपण फवारा मारला तेव्हापासून हे गवत वाढलेलंच नाही आहे. याची वाढ जी आहे खुंटली आहे, नाहीतर हे आतापर्यंत जर फवारा आपण मारला नसता तर याची वाढ टोंगळ्यापर्यंत गेलेली असते आणि हे तूर आपल्याला पूर्ण झाकून गेली असती, दिसली नसती हे तूर. तर आता याचं